त्यांचं? व्हॉट इज देअर प्रॉब्लेम? का सतत माझा इन्सल्ट करत असतात? शी डझंट लाईक मी ॲट ऑल. सतत माझा इन्सल्ट करतात, सतत मला नको नको ते बोलत असतात, सतत आपल्या फॅमिली बद्दल बोलत असतात. व्हॉट इज हर प्रॉब्लेम? आय डोंट नो. तेच कळत नाहीये ना ग, काय त्या बाईचा प्रॉब्लेम आहे. आपण, तुला तर माहिती आहे ना डॉल, आपण काही कमी केलं नाही, लग्नात नाही, मानपानात नाही, काही कमी केलं नाही, तरी ती बाई अशी का वियर्ड वागते. यु नो, काही बायकांचा हाच प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्यांना कितीही काही करा, कितीही द्या, त्यांचं समाधानच होत नाही. त्यातल्याच आहेत त्या, काही करा त्यांच्यासाठी, ती बाई सुधारणारच नाही. तुलाच तुझी सहनशक्ती वाढवावी लागणार. सो एक्झॉस्टेड. आपण प्लीज नंतर बोलूयात का? मला आता कोणाशी बोलायचं नाही, प्लीज. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, दगडावर कितीही डोकं आपटलं ना तरी डोकं फुटतं ग. दगडाला काही होत नाही. तसं रोहनला तू कितीही समजवलंस ना तरी शेवटी तो मम्माच बॉय आहे. तो त्याच्या आईचंच ऐकणार. Anyways, you take care, doll. हे ना आता दरवेळेस झालंय. घरातल्या कुठल्याही फंक्शन मध्ये तुमच्या फॅमिलीला इन्व्हॉल्व करून घेतलं ना की गडबड ही अशी ठरलेलीच असते. एकही सण शांतपणे का नाही साजरा होत? एवढी साधी अपेक्षा ठेवणं सुद्धा चूक आहे. काय गरज होती एवढा आरडाओरडा करण्याची? रोहनच्या ऍक्सिडेंटचं ऐकून घाबरली होती ना, त्यामुळे त्याला भेटायला धावत आले. खरं तर ते दोघंही येणारच नव्हते, म्हणजे माझं झालं होतं ना बोलणं. अहो, काळजी वाटणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आधिराला दोष कशासाठी द्यायचा आहे? तिचा काय संबंध आहे? तिच्यामुळे घडला ऍक्सिडेंट रोहनचा. उगाच आपला वड्याचं तेल वांग्यावर. आधिराच्या आयुष्यातला लग्नानंतरचा पहिला सण आहे हा. तो चांगला व्हावा म्हणून आपण सगळे प्रयत्न करत होतो ना, म्हणूनच हा घाट घातला. आता असं वाटतं उगाच केलंय सगळं. उगाच बोलवलं तुम्ही रोहनला. अहो, मला काय माहिती हे असं सगळं होईल. अधीर आणि रोहनने एकत्र यावं म्हणून मी हा प्रयत्न केला ना. आता केलं तेवढं बास झालं. यापुढे काही करू नका. त्यांना थोडी स्पेस द्या. आता भांडणं झालीत, मनं दुखावली गेलीत, त्यांना वेळ घेऊ दे. मुद्दाम नाही केलं. मला खरंच असं वाटलं की एकमेकांना भेटून त्यांच्यातले वाद निवळतील थोडे आणि ते एकत्र येतील. या जगात आणि या घरात तुम्ही एकट्याच नाही आहात त्यांची काळजी वाटणाऱ्या. त्यांनी एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं, म्हणूनच मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार झालो ना. पण आज जे काही घडलंय ना ते अनएक्सेप्टेबल आहे. मुळात कुठलीही गोष्ट करायची एक पद्धत असते. आपल्याला जे वाटतं ते असं इतरांवरती लादायचं नसतं. त्यांना काय वाटतंय, त्यांना याच्यातनं कसा मार्ग काढायचा आहे, त्यांचा काय विचार आहे, हा त्यांना ठरवू दे. प्रेम आणि जवळीक ही अशी दुसऱ्यांना सांगून करता येत नाही, नाहीतर त्याला बळजबरीचा रामराम असं म्हणतात. त्यांच्या बाबतीत बळजबरीचा रामराम नाहीये, कारण त्यांचं खरंच प्रेम आहे ना एकमेकांवर. ती कोंडी फुटतच नाहीये, म्हणून मला असं वाटलं की समोरासमोर आले तर कदाचित निघेल एखादा मार्ग. त्यांची पहिली संक्रांत आहे, ती आनंदात आणि मुळात एकत्र साजरी व्हावी म्हणून मी केलेला हा प्रयत्न होता. झाली ना, चांगली साजरी झाली. छान झाला सोहळा, समारंभ. घरात एखादा समारंभ आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ, हे समीकरण ठरलेलंच आहे या लग्नानंतर. मी म्हणतो काय गरज होती त्यांच्या घरी जायची? सणाच्या दिवशी असं दुसऱ्यांच्या घरी जाऊन गोंधळ घालतात का? अरे व्याही आहेत ते आपले. आपली मुलगी दिली आहे त्यांच्या घरी, याचं तरी भान ठेवायला हवं होतं. अरे कुठल्या थराला जाणार आहे ही बाई? काय आहे हिच्या मनात? मुलाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी तिकडे गेली. त्याची अवस्था बघितल्यावर मला राहवलं नाही. माझ्या तळपायची आग मस्तकात गेली म्हणून मी चिडले, बोलले. काय चुकलं माझं सांगा बघू? तुम्ही तुमच्या मुलीला, तुमच्या सुनेला डोक्यावर घेऊन नाचता की नाही? मग विचारा तुमच्या मुलीला, जर ऍक्सिडेंट झालाय रोहनचा तर ती त्याला सासरी का घेऊन गेली? गरज काय होती त्याला तिकडे घेऊन जायची? त्याला घरी का नाही आणलं त्यांनी? पण
नाही विचारणार तुम्ही, बिलकुल नाही. अगं आई तुला किती वेळा सांगू, मी माझ्या मर्जीने गेलो होतो अगं तिथे. ताईला दोष नको देऊस यात प्लीज. आणि माझ्या काळजीपोटी आली होतीस ना तू तिथे. हो, अगं मग तिथे आरडाओरडा का केलास? आला तिच्या घरच्यांना तू वाटेल ते बोललीस ग. तुला कळते का, फंक्शन चालू होतं त्यांच्या घरी, पाहुणे आले होते, त्यांच्या समोर तू बोललीस. मग मला काय करायला पाहिजे होतं रे? मी आता कन्फ्युज झाली. मला असं वाटायला लागले की तू मला कुठल्या पद्धतीने हा जाब विचारतोय. तुझ्यावर काय जादूटोणा वगैरे केलेला आहे का कोणी? मला सांग, मी जे काही बोलले ते सगळं खरं खरं बोलले की नाही? ही मुलगी घरामध्ये येऊन काय केलं? ना काम करत ना धडभागत. मी तुम्हाला सांगून ठेवते हा, ऐका माझं बोलणं. अजूनही वेळ गेलेली नाहीये रोहन. चांगल्यातली चांगली मुलगी तुला मिळेल. हा देखणा दिवा काही कामाचा नाहीये. उज्जेड तर पडतच नाहीये, बाकी सगळा खाली अंधार. लक्षात ठेवा माझं बोलणं. एक्सक्यूज, हे काय? ही माझ्या कंपनीची ब्रोशर्स आणि पॅम्पलेट्स आहेत. मग हे ठेवायची ही जागा आहे? ऍक्च्युली याची जागा कुठली आहे मला माहित नव्हतं. आणि मी माझ्या साईडला सगळंच म्हणजे वॉर्डरोब पॅक आहे ना, तर तुमच्या साईडला जागा दिसली म्हणून मी तिथे ठेवून दिलं. मी नव्हतात विचारायला. माझ्या आयुष्यात आणि माझ्या स्पेसमध्ये कोणीही ढवळाढवळ केलेली मला चालत नाही आणि आवडतही नाही. ओके, काढलं तिथून. आता एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात? चिडण्यासारखं काय? मुद्दा फक्त तुमच्या वस्तू माझ्या कपाटात ठेवण्याचा नाहीये. तुम्ही जी प्रत्येकाच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करता ना, त्याचा आहे. स्वतः काहीतरी मोठेपणा मिरवायला जाता आणि त्याचे मनस्ताप बाकी सगळ्यांना भोगायला लागतात. आधी अंशुमन झाला आणि आता अधीर. एक मिनिट हा. एक तर मी कुठलीच गोष्ट मोठेपणा मिळवायचा म्हणून कधीच करत नाही. अंशुमनच्या बाबतीत मी काही बोलणार नाहीये, कारण मला कळून चुकलंय. तुम्हाला काही सांगितलं तरी तुमचा विश्वास बसणार नाहीये. माझी मतं ठरलेली आहेत त्याच्याबद्दल. पण रोहन आणि अधीराच्या बाबतीत मी जे काही बोलले ते त्यांचा विचार करून त्यांच्या आनंदासाठीच बोलले. मिळाला आनंद? झालं तुम्हाला हवं तसं? सुटला तिढा? अहो पण हे करताना हेतू खरंच सांग. दरवेळेस हेतू बघायचा नसतो हो. कधीतरी परिणाम पण काय होतात ते बघत जा ना. आता चोर त्याची गरज असते म्हणून चोरी करतो, मग त्याचा हेतू बघायचा का त्याचे परिणाम काय होतात ते बघायचे? सतत आपलं चांगुलपणाचा आव म्हणून काहीतरी वागत राहायचं. संक्रांतीच्या कार्यक्रमात तुमच्या आईने येऊन पार त्या कार्यक्रमाचा विचका केला. तुम्ही तुमच्या भावाला इथे घेऊन आलात, मग तो इथे का आला म्हणून तुमची आई इथे आली त्याला घेऊन जायला. झाला सगळा आरडाओरडा आलेल्या लोकांसमोर सगळा तमाशा. काय आजीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेच श्वेताला घेऊन आला तेव्हाही असंच सगळं. म्हणजे या घरात एखादा सण चांगला झालेला, साजरा झालेला तुम्हाला बघवत नाही का? म्हणजे या घरात काहीही चांगलं चालू असताना तुमच्या घरच्यांकडच्यांनी इथे यायचं आणि हे असलं काहीतरी उद्योग करून निघून जायचंय. काय म्हणजे आम्ही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून सोडून द्यायचं का? ही सवय लावून घ्यायची का? तुम्ही तुमचा पॅटर्न बदलणार आहोत ते एकदा सांगा ना. जाऊ दे, मी की काय एनर्जी वाया घालवतो हेच मला कळत नाही. तुमच्याशी बोलण्यात ना खरंच काही अर्थ नाही.